चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संचालक डायरेक्शन करिअर अकॅडमी कारंजा घाडगे तुमच्यासाठी घेऊन आलाय अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे प्रयोग. सकर्मक, अकर्मक, कर्तरी, कर्मणी, भावे प्रयोग ओळखायचा सगळ्यात मोठा फंडा घेऊन आला आहे, जे तुम्हाला पुस्तकामध्ये नारा नारी प्रत्यय लावायला लावतात, पण इथे कुठेच लावायची गरज नाही. नक्की तुम्हाला वाक्य पाहिल्या समजेल की नेमका सकर्मक कर्तरी प्रयोग काय आणि अकर्मक कर्तरी प्रयोग काय. तर जाणून घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जाण्याचा आहे प्रयोग. प्रयोगाचे किती प्रकार? 3 प्रकार. पहिला कुठला आहे? कर्तरी प्रयोग. दुसरा कुठला आहे? कर्मणी प्रयोग. आणि तिसरा आहे विद्यार्थी मित्रांनो भावे प्रयोग. पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिला आपण कर्तरी कसा ओळखायचा, कर्मणी कसा ओळखायचा, भावे प्रयोग कसा ओळखायचा. आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे आपण कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार. पहिला कुठला आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. नंतर कुठला आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. सकर्मक प्रयोग काय आणि अकर्मक प्रयोग काय? विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या, अजिबात याच्यानंतर तुमचं वाक्य चुकणार नाही आहे. नेमका तुम्हाला हा सकर्मक कसा ओळखायचा आणि अकर्मक कसा ओळखायचा नक्की तुम्हाला समजेल. चला बघा, लक्ष द्या. सकर्मक वाक्य आपल्याला बनवायचं आहे. सकर्मक वाक्य बघा, पहिलं वाक्य आहे धोंडू गाय बांधतो. धोंडू गाय बांधतो. चला लक्ष द्या, जर तुम्हाला सकर्मक वाक्य ओळखायचं विद्यार्थी मित्रांनो, नेमकं ते सकर्मक आहे की अकर्मक आहे, तर बघा क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारा. काय म्हणतो? लक्ष द्या, क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला, तुम्हाला वाक्याचा काय भेटतोय? कर्ता. काय भेटतोय? कर्ता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो क्रियापदाला काय असा प्रश्न विचारा, तुम्हाला वाक्याचा काय भेटतोय? कर्म. काय भेटतोय? कर्म. प्रत्येक पुस्तकामध्ये नारा नारी, करणारा, करणारी हा तुम्हाला प्रश्न विचारायला लावतात, पण तुम्हाला कुठेच काही विचारायची गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारा, तुम्हाला कर्ता मिळून जाईल. क्रियापदाला काय असा प्रश्न विचारा, तुम्हाला कर्म मिळून जाईल. मग बघा, धोंडू गाय बांधतो, बांधणारा कोण? धोंडू. म्हणजे वाक्याचा काय झाला? तो कर्ता. काय झालाय? कर्ता. त्यानंतर क्रियापदाला काय असा प्रश्न विचारा, काय बांधतो? गाय. म्हणजे हे वाक्याचं काय झालं? कर्म. बघा लक्ष द्या, क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला म्हणजे कोण बांधतो? धोंडू बांधतो. काय बांधतो? काय बांधतो? गाय बांधतो. म्हणजेच काय आहे? या वाक्याचा कर्ता आहे धोंडू आणि याचा कर्म काय आहे? गाय. म्हणजे हे वाक्य कोणता विद्यार्थी मित्रांनो? सकर्मक कर्तरी प्रयोग. कुठला आहे? सकर्मक कर्तरी प्रयोग. आता सेकंड वाक्य पहा, श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. चला प्रश्न विचारा, कोण वाजते? थंडी. कोण म्हणून प्रश्न विचारा, कोण वाजते? थंडी. काय वाजते रे? थंडी. म्हणजे दोन्ही प्रश्नाचं उत्तर इथे बघा, क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारला, कोण बांधतो? धोंडू. काय बांधतो? गाय. म्हणजे कर्ता हा या वाक्यामध्ये वेगळा आहे, कर्म हे गाय आहे. म्हणजे हे सकर्मक कर्तरी प्रयोगाचं वाक्य आहे. पण कोण या प्रश्नाचं उत्तर एकच शब्द येऊ राहिला. काय या शब्दाचं प्रश्नाचं उत्तर एकच शब्द येऊ राहिला. कोण वाजते? थंडी. काय वाजते? थंडी. म्हणजे या वाक्याचा जो कर्ता आहे तो थंडी आहे विद्यार्थी मित्रांनो. या वाक्यामध्ये कर्म नाही. या वाक्यामध्ये कर्म नाही. म्हणजे वाक्य कुठलं झालंय? अकर्मक कर्तरी प्रयोग. अकर्मक कर्तरी प्रयोग. चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या, पूर्ण सार आपल्याला जाणून घ्यायचा आहे. प्रयोगाचे 3 प्रकार पडतात, ते म्हणजे कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगाचे 2 प्रकार पडतात, सकर्मक कर्तरी, अकर्मक कर्तरी. सकर्मक कर्तरी मध्ये जर तुम्हाला सकर्मक वाक्य ओळखायचं असल्यास तुम्ही क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारा, म्हणजे तुम्हाला वाक्याचा काय भेटेल? कर्ता भेटेल. तुम्ही क्रियापदाला काय असा प्रश्न विचारा, तुम्हाला वाक्याचा काय भेटेल? कर्म भेटेल. म्हणजेच धोंडू गाय बांधतो, म्हणजेच काय कोण बांधतो? धोंडू हा वाक्याचा कर्ता झाला. काय बांधतो? गाय. हे वाक्याचा काय झालं? कर्म झालं. म्हणजे 100% वाक्य काय झालं? सकर्मक कर्तरी प्रयोग.
सेकंड वाक्य पहा, श्रावणीला थंडी वाजते. कोण वाजते? थंडी. काय वाजते? थंडी. दोन्ही प्रश्नाचं उत्तर एक काय येऊ राहिलं विद्यार्थी मित्रांनो? शब्द येऊ राहिला. म्हणजे तो वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. म्हणजे वाक्यामध्ये कर्म नाही, म्हणजे ते वाक्य काय झालं? अकर्म कर्तरी प्रयोग. 100% विद्यार्थी मित्रांनो तुमचा एकही प्रश्न चुकणार नाही. अशाच प्रकारे तुम्हाला जर प्रत्येक विषयाचा जो बेसिक जाणून घ्यायचा असेल, एकही प्रश्न तुमचा जाऊ द्यायचा नसेल, नक्की आमचा DCAचा प्लॅटफॉर्म सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि नक्की एकदा डायरेक्शन अकॅडमीला भेट द्या. धन्यवाद.